नमस्कार. प्राध्यापक बी जी मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, राज्याचं किंबहुना देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे. ते काय निर्णय घेत आहेत त्याच्यावरती राज्याचं राजकारण फिरतंय. मित्रो, त्यांनी सांगितलंय की मी गेल्या 15 महिने ही आरक्षणाची लढाई लढतोय, पण या लढाईला खो घातलाय तो देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मी सफाचाट केल्याशिवाय किंवा त्यांना पाडल्याशिवाय थंड बसणार नाही. त्यांना देवेंद्र फडणवीसांना त्यांनी अनेक प्रकारचे उपमा दिलेले आहेत. त्यांना आता तर ते राक्षस म्हणतात. मनोज दादा कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार आणि कोणत्या मतदारसंघात देणार नाहीत, जिथं उमेदवार मराठा आरक्षणाचे देणार आहेत ते कोणत्या समाजाचे, कारण दादांनी सांगितलेलं आहे सगळ्या समाजाचे आम्ही मराठा, मुसलमान आणि दलित अशा 3-4 जातींचे एकत्रित करून आम्ही उमेदवार देणार, फक्त केवळ मराठा उमेदवारच देणार अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे जे आरक्षणाची लढाई होती या लढाईला देवेंद्र फडणवीस साहेबांनी खो दिल्यामुळं मनोजदादा जरांगे या निर्णयाप्रत आलेले आहेत की आपण आपल्या मराठा आरक्षणाचे उमेदवार उभं करू आणि या आरक्षणाच्या लढाईला बळ देऊ अशा पद्धतीचा हा. आज दिवसभर आंतरवाली सराटीमध्ये इच्छुकांच्या बैठका आणि इच्छुकांशी चर्चा मनोजदादा जरांगे करतायत. ज्या ठिकाणी जे मराठा बहुल असे मतदारसंघ आहेत, म्हणजे आपण त्याला 113 साधारणपणे किंवा काही 160 असं आपण म्हणतो, तर या मतदारसंघाची निवड त्यांनी प्रामुख्यानं मराठा उमेदवार देण्यासाठी केलेली आहे. त्यांच्या मताप्रमाणे महायुती असेल किंवा महाआघाडी असेल, मराठा आरक्षणासाठी उमेदवार देत असताना दोघेही सारख्याच अंतरावर असतील अशा पद्धतीचं आहे. काय रणनीती राहणार आहे दादांची रणनीती उमेदवार देत असताना किंवा निवड करत असताना त्यांची रणनीती ही खालील 4 प्रमुख बाबूवर असेल. 1, ज्या मतदारसंघात निवडून यायची खात्री आहे त्याच मतदारसंघात उमेदवार देणार. हे का? कारण दुसरं प्रिन्सिपल दादांनी सांगितलंय, मराठा आरक्षणाच्या लढ्याला झळ बसता कामा नये. हे बेस आहे, कारण माझ्या दृष्टीनं तो लढा, दादा म्हणतात माझ्या दृष्टीनं तो लढा फार महत्त्वाचा आहे आणि गोरगरीब माझ्या सगळ्या बांधवांना मला आरक्षण द्यायचं आहे, त्यातून त्यांचा विकास झालेला बघायचा आहे. तिसरा भाग असा आहे, मराठा बहुल मतदारसंघ. प्रथम ते चर्चा घेत असताना जे मतदारसंघ मराठा बहुल आहेत, म्हणजे जिथं 1,00,000, 1,25,00,000, 1,50,000च्या दरम्यान मराठा मतदारांची संख्या आहे, अशाच पद्धतीनं ते उमेदवार निवडतात की त्या ठिकाणच्या उमेदवारांशीच ते चर्चा करतात. त्यानंतर 4था मुद्दा जो आहे, तो 4था मुद्दा त्यांचा हा आहे, भाजप मराठा आरक्षणाला ज्याने शह दिला ते देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी, या भारतीय जनता पार्टीला मला शह द्यायचा आहे. त्यांचा एकदा निवडणुकीतून सफाचाट झालेला मला बघायचा आहे. त्यामुळं माझं केंद्र जे असणार आहे, माझ्या रणनीतीचा जो भाग असणार आहे, तो भाग म्हणजे भारतीय जनता पार्टीला मला हरवायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना मला हरलेलं बघायचं आहे, असं त्यांचं हे आहे. अर्थातच त्यामुळं महाविकास आघाडीला त्याचा अनेक मराठा उमेदवारांचा त्यांना फायदा होईल. गेले 3-4 दिवस या आंतरवाली सराटीमध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर अन्य ठिकाणाहून अनेक महाविकास आघाडीचे, महायुतीचे अनेक उमेदवार येऊन दादांना भेटतात आणि त्यांना अर्ज व विनंती करतायत की तुम्ही मला तिथून पाठिंबा द्या, मराठा आरक्षण. काही जण सांगतायत की आम्ही मुसलमान आहोत, आम्हाला द्या. काही महायुतीचे उमेदवार आहेत, काही महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, काही जण सांगतात आम्ही मराठा आहोत, आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या. पण दादांनी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे निर्णय काही दिलेले नाही आहेत. पण आज मात्र त्यांनी थोड्या वेळापूर्वी जाहीर करताना सांगितलं, मी ज्या मतदारसंघात उमेदवार देणार मराठा, तिथून 100% निवडून आले पाहिजेत ते मतदारसंघ मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये केज अहमद, मंठा परतूर, 3रा फुलंब्री मतदारसंघ, 4था कन्नड मतदारसंघ, 5वा आहे हिंगोली मतदारसंघ, 6वा आहे पाथरी मतदारसंघ,
7वा आहे हदगाव मतदारसंघ आणि त्यानंतरचा आहे संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ, औरंगाबाद पश्चिम. या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचे योद्धे जे आहेत, ज्यांनी काम केलेलं आहे, यातील म्हणजे ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्या नावं शॉर्टलिस्ट करून एक उमेदवार देणार आणि बाकीच्या जेवढ्या लोकांनी भरलेले असेल त्यांनी उद्या ते माघार घ्यायचे आहेत, असं त्याने आज निर्णय स्वतःचा जाहीर केला आहे. कुठं पाडणार म्हणजे काही पाडण्याची ठिकाणी पण आज त्यांनी निश्चित केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी सांगितलंय गंगापूर, दुसरा भाग त्यांनी सांगितलाय कळमनुरी आणि तिसरा सांगितलंय गंगाखेड. आता हे पाडणार म्हणजे नेमकं काय करणार तर तिथं मराठा समाजाचे जेवढे उमेदवार असतात त्या सगळ्यांना माघार घेणार, त्या सगळ्यांना. आणि भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा जो प्रमुख उमेदवार असणार, पहिला भाजप किंवा महायुतीचा प्रमुख उमेदवार, मग तो मराठा असला तरीही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठा असला तरीही त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपला उमेदवार देऊन पाडेन किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एक जो सक्षम आहे त्याला पाठिंबा देऊन, मग तो कुठल्याही याचा असेल त्यासाठी नाही, पण त्याला पाठिंबा देत असताना त्याच्याकडून तो बॉन्ड लिहून घेतला जाईल की तुम्ही आम्हाला मदत करायची आहे आमच्या पुढच्या लढाईसाठी, हे बाकी त्याच्याकडून लिहून घेतलं आहे. हा बॉन्ड बाहेर जाहीर करणार नाही असं त्याने आधीच सांगितलं आहे. साधारणपणे 288 मतदारसंघ आहेत. या 288 मतदारसंघात 160 मतदारसंघ असे आहेत की जे मराठा बहुल, म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये मराठा मतदारांची संख्या ही जास्त आहे त्या मतदारसंघांची संख्या 160. तर हे निर्णायक आहेत. तर या मतदारसंघाबाबतीत दादांची चर्चा निश्चित चालू आहे आणि ती होईल. आज रात्री उशिरापर्यंत काही निर्णय घेऊन आणखी काही निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. आता ते आपल्याला म्हणजे आज रात्री उशिरापर्यंत आणखी काही निर्णय येईल. पण एक गोष्ट बाकी महत्त्वाची आहे, जरांगे फॅक्टर जे आहेत, हे जरांगे फॅक्टर कुणाचे गणित बिघडवणार, कुठल्या उमेदवाराचं गणित बिघडवणार, कुठल्या आघाडीचं गणित बिघडवणार की महायुतीचं गणित बिघडवणार. एक मात्र निश्चित आहे की भारतीय जनता पार्टी की ज्याने देवेंद्र फडणवीस की ज्याने मराठा आरक्षणाची वाट लावली असं दादांना वाटतं. ओबीसी शेतकरी हे कुणबी आहेत आणि कुणबी म्हणून त्यांना दाखले देऊन तुम्ही त्यांचं ओबीसी हे करायला पाहिजेत. मूलतः सगळे शेतकरी हे कुणबी आहेतच. मग हा जो भाग आहे हा बेस त्यांच्या विचाराचा आहे. त्यामुळं यात ह्याच्यानुसार आपण दादांनी घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय असा आहे की मी भारतीय जनता पार्टीला म्हणजे मदत होऊ शकेल, मदत होईल अशा पद्धतीचे कोणतेही वर्तन करणार नाही. उलट देवेंद्र फडणवीस आणि भाजपला निश्चितपणे या निवडणुकीत सपाचाट करणार अशा पद्धतीचं त्यांनी निर्णय. बघूया, वेळ आता काही थोड्याच काय, उद्या माघार घ्यायची अंतिम मुदत आहे. त्यानंतर आपल्याला चित्र आणि आणखी स्पष्ट होईल. उद्या आपण दुसऱ्या व्हिडिओमधून हे पाहणारच आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. माझी हे पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.